वळूया पुढच्या बातमीकडे। इराण आणि अमेरिका युद्धाचे पडसाद आज विधान परिषदेतही पाहायला मिळाले। ठाकरेंचे आमदार अनिल परब यांनी युद्धामुळे परदेशात अडकलेल्या नागरिकांचा मुद्दा सभागृहामध्ये उपस्थित केला। अडकलेल्या नागरिकांना तात्काळ मदत का मिळत नाही असा सवाल परब यांनी उपस्थित केला। तसंच एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या भरवशावर विमानं अरेंज करत अनेकांची सुटका केली। तसंच मुख्यमंत्र्यांनी स्वतः विमानं अरेंज करावीत आणि लोकांनाही आणावं असा टोला परब यांनी लगावला। त्याला मुख्यमंत्र्यांनीही प्रत्युत्तर दिलं। काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 164 लोकांना आणायची व्यवस्था एक खासगी विमान पाठवून केली अशी बातमी आम्ही ऐकली आहे। आता ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने आहे का त्यांच्या वतीने आहे, म्हणजे जे काही पेपरमध्ये वाचतोय त्याच्यात आम्हाला असं दिसतंय की ते त्यांच्या वतीने केलंय। अभिनंदन आहे, चांगली गोष्ट केली की त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन, जर एखादा उपमुख्यमंत्री घेऊन स्वतःची जर ताकद लावून 164 लोकांना आणवत असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्याच्या पुढे 1-2 पावलं असायला पाहिजे। तर मुख्यमंत्र्यांची अजून भूमिका झालेली नाही आहे की महाराष्ट्र शासन काय करणार आहे। तर याच्या बाबतीमध्ये प्रचंड मोठा एक संभ्रम आहे। तर आता मुख्यमंत्री अनासे सभागृहात आहेत, सभागृहात महाराष्ट्र शासनाची भूमिका आणि त्यांनी जरी वैयक्तिक आणले तरी त्यांचं देखील अभिनंदन आहे। भारतीय पर्यटक किंवा वेगवेगळ्या व्यवसाय करता तिकडे गेलेले लोक आहेत जे तिथले रेसिडेंट नाही आहेत, जे भारतात परत यायचं आहे, त्या लोकांचं मेसेजेस आपल्याला यायला लागले। आपण तात्काळ केंद्र सरकारच्या जी परराष्ट्र मंत्रालय आहे त्याच्याशी संपर्क केला। त्यांनी एम्बसीला सगळीकडे ॲक्टिवेट केलं, सगळ्यांना एम्बसीशी संपर्क साधायला सांगितला। आपण एक व्हॉट्सॲपचा नंबर सगळ्यांना दिलेला आहे, त्या व्हॉट्सॲपच्या नंबरवर लोक संपर्क करत आहेत। त्यांच्या ज्या तिथल्या अडचणी आहेत त्या आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना परत आणण्याच्या दृष्टीने देखील सगळे प्रयत्न आपण हे सुरू केलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं। परदेशात युद्धजन्य परिस्थितीमुळे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत त्यांनी प्रशंसा केली। शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या माध्यमातून संबंधित लोकांशी थेट संपर्क साधून त्यांना आवश्यक ती मदत केली। युद्धस्थितीत अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी समन्वय साधून कार्य केल्याबद्दल सभागृहात फडणवीसांनी त्यांचं अभिनंदन केलं। आणि आपण जे सांगितलं ते देखील सत्य आहे की आमचे उपमुख्यमंत्री यांनी या ठिकाणी स्वतः त्यांच्या पक्षाच्या वतीनं ती व्यवस्था केली होती आणि लोकांना त्यांनी त्या ठिकाणून परत आणणं ही अतिशय स्तुत्य अशा प्रकारचं हा उपक्रम आहे। आणि आत्ता एअर स्पेस सुरक्षित नाही आहे, त्यामुळे स्टेट कॅरियर्स जे आहेत भारताचे तेच त्या संदर्भातली जी वाहतूक आहे ती सुरक्षिततेनं करू शकतील आणि म्हणून तशा प्रकारची व्यवस्था आम्ही करतो आहोत। त्यांनी हे देखील सांगितलं की काही ज्या एअरलाईन्स आहेत त्या एअरलाईन्सची आता काही विमानं उपलब्ध होत आहेत, काही विमानं आपले एअर इंडियाची त्या ठिकाणी जात आहेत, त्यामुळे ती जी काही इव्हॅक्युएशनची प्रोसेस आहे ती केंद्र सरकारच्या अखत्यारीतच त्या ठिकाणी झाली पाहिजे। वळूया पुढच्या बातमीकडे। मुंबईतील मंत्रालयातील अधिकाऱ्यांना अधिवेशन काळात सभागृहात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले। चंद्रकांत पाटील यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून याबाबत स्पष्ट निर्देश दिले।